काही गोष्टींचा त्याग हसता हसता करता आला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला सहजपणे सोडता आल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट म्हणजे गोष्टी अशा कवटाळून आपण बसलो नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टींची आपण सवय नाही लावून घेतली पाहिजे. तुम्ही बोलाल ही असं का बोलते, तर काही आजकाल जगामध्ये खूप सारे किस्से घडत आहेत. 6-6 महिन्यांची लग्न मोडत आहेत. कोणाचं 1 वर्षामध्ये डिवोर्स होते, तर कोणाचा 1.5 वर्षामध्ये डिवोर्स होते. माझी एक जवळची मैत्रिणी, मी नाव नाही सांगत तिचं, पण तिचा माझ्या डोळ्यांसमोर डिवोर्स झाला. मला खूप वाईट वाटते. लग्नाला अगदीच 8-9 महिने झाले असतील. पण मला काय वाटतं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी मुलगी चुकीची असते असं नाही. काही ठिकाणी मुलीसुद्धा चुकीची असतात. मला त्या मुलाला अजिबात वाईट बोलायचं नाही. फक्त मला एवढंच सांगायचं की काही गोष्टी असतील तर माझ्या मते तिथल्या तिथे सोडून नवीन आयुष्याची सुरुवात केली पाहिजे. किंवा तुला जर लग्न नसेल करायचं तर तू आधी तिथल्या तिथं सांगितलं पाहिजे. घरच्यांच्या बर्डनाखाली येऊन लग्न करणं किंवा 2 घर असे उद्ध्वस्त होण्याच्यात काही मजा नाही. तर तिची आत्ताची कंडिशन पाहून मला असं वाटतं की म्हणजे तिला असं झालं की कुटुंब पस्तावा केला आणि मी ते लग्न केलं असो. पण काही ठिकाणी मुलींनाच खूप ब्लेम केलं जातं. पण काही काही ठिकाणी मुलीसुद्धा खूप विचित्रपणे वागतात. आयुष्यामध्ये काही सोपं नाही आहे. प्रत्येक मुलगी लग्न म्हणजे करताना हाच विचार करत असते, आपलं सासर कसं असेल, आपल्याला तिथली माणसं समजून घेतील का, तिथली माणसं कशी असतील, आपले सासू सासरे नंदा आपल्याला समजून घेतील का, आपण तिथे आपलं जमेल का. कारण की आपलं अल्लड वय असतं. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी मुलींची लग्न होतात. तो काही लोक म्हणतील आम्हाला 22व्या-23व्या वर्षी 2-2 मुलं असतीलही तुम्हाला 2-2 मुलं. मी म्हणत नाही की नसतील, पण काही काही मुलींना नाही कळत काही गोष्टी. त्यांना खूप असं म्हणजे खूप विचार, मी पण माझं लग्न करायच्या वेळेस मी पण असा विचार केलेला, माझी ही लोक मला समजून घेतील का, माझं कसं होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये असतात. पण देवाच्या कृपेने मला सगळी माणसं चांगली भेटली. सगळ्यांनाच भेटतील असं नाही, आणि कधी कधी आपणही त्या लोकांना समजून घ्यायला लागतं. पण माझ्या मते माझ्या मैत्रिणींनी टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. पण समोरची व्यक्तीच नालायक होती, त्याला आपण काहीच बोलू शकत नाही. वाईट एकाच गोष्टीचं वाटते की ती आता डिप्रेशनमध्ये, सो तिला काढण्यासाठी पण मला एक्सप्लेनच नाही करता, शब्दामध्ये बोलताच येत नाही तिच्याबद्दल. फक्त मला इतकंच वाटतं की प्लीज लोकांनी असं म्हणजे नाही का, काही गोष्टी असतील लग्नाच्या तिथल्या तिथं सोडल्या पाहिजे. तिथून पुढचं आयुष्य नव्याने चालू केलं पाहिजे. किंवा तुम्हाला जर आधी कोणासोबत एक्स्ट्रा लग्न करायचं तर त्या मुलाशी किंवा मुलीशी तुम्ही संवाद साधून हे सगळं तिथंच थांबून म्हणजे नाही का आपापल्या वाटेने गेलं पाहिजे. कारण की याच्यामुळे काय होतं, एक घर नाही 3 घरं तुटतात. सो बाय.